नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वश्रेयांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे मानपाठ कंबरदुखी अर्थातच मणक्यांच्या आजारांवरती असणारे आधुनिक दुर्बिणीचे उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात स्पाइन सर्जन असणारे डॉक्टर केतन देशपांडे सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झाले. तर मी आपले सर्वांना ओळख करून देतोय डॉक्टर केतन देशपांडे सरांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर केतन देशपांडे सरांचं व्यक्तिमत्व केवळ आता महाराष्ट्रातच भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रख्यात आहे स्पाइन सर्जन म्हणून. पण मला आवर्जून सांगावं वाटतं की स्पाइन सर्जरीमधलं विशेष प्रशिक्षण त्यांनी जर्मनी आणि कोरिया ठिकाणावर संपादन केलं. अर्थातच या प्रशिक्षणाचा फायदा भारतातील रुग्णांना व्हायसाठी ते सध्या भारतामध्ये पुणे या ठिकाणी खास करून साईश्री हॉस्पिटल या ठिकाणी स्पाइन सर्जन म्हणून कार्यरत आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रशिक्षण घेत असताना त्यांनी दुर्बीण उपचारांचं विशेष प्रशिक्षण घेतलेलं आहे, ज्यामुळे आता मोठमोठ्या अवघड शस्त्रक्रिया मणक्यांवरच्या आता दुर्बिणीद्वारे सहजरित्या करता येणं शक्य झालेलं आहे. आणि याचं सर्व श्रेय डॉक्टर केतन देशपांडे सरांना जातं. मला आवर्जून सांगायचं वाटतं की साईश्री हॉस्पिटल पुणे या ठिकाणी आपल्याला एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या हाडांच्या विकारांसाठी उपचार उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये हाडांचे विकार म्हटले की अर्थात सांधेदुखी आपल्या डोळ्यासमोर येते, तर गुडघेदुखी झाली, त्याचप्रमाणे इतरही सांध्यांची दुखणं झालं तर ह्यासाठी ठोस उपचार आपल्याला मिळणार आहेतच. पण त्याच अनुषंगाने मानपाठ कंबरदुखी ज्याच्यामध्ये म्हणजेच अर्थातच आजार जे येतात आपल्या डोळ्यासमोर ते आहेत स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस, स्पॉन्डिलोलिस्थेसिस, उतारवयातील पाठदुखी म्हणजे स्टिनोसिस किंवा त्या ठिकाणी मणक्यांची फ्रॅक्चर्स, मणक्यांचा टीबी अशा विविध आजारांसाठी आता खास करून दुर्बीण लेझरचे उपचार या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. त्या उपचारांचा लाभ घेण्यासाठी फक्त आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुढील रविवारी संपूर्णतः मोफत शिबिर असणार आहे मानपाठ कंबरदुखी म्हणजेच मणक्यांच्या विकारांच्या रुग्णांसाठी, ज्यामध्ये सांधेदुखीचे रुग्ण सुद्धा सहभागी होऊ शकतात. तर जरूर कॉल करा आणि ह्या उपचारांमध्ये असणाऱ्या सवलतीचा लाभ घ्या. कार्यक्रमाकडे वेळ असताना सर पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमात. एकंदरीतच दुर्बीण उपचार म्हटलं की आपल्याला अर्थातच एंडोस्कोपी जी आहे ही आज एक नवीन स्वरूपाचं तंत्रज्ञान हे आज लोकांना आता या ठिकाणी मणक्यांच्या विकारांसाठी सुद्धा उपलब्ध झालेलं आहे. पूर्वी एंडोस्कोपी पोटामध्ये केली जायची, वेगवेगळ्या इतरही ह्याच्या, पण आज मणक्यांसाठी सुद्धा आता हे उपचार उपलब्ध झालेले आहेत. सर्वप्रथम आम्हाला ह्या उपचारांचा असणारं ॲडव्हान्टेज काय ते सांगा. नक्कीच. एंडोस्कोपी किंवा दुर्बिणीद्वारे केले जाणारे जे उपचार असतात, ज्याच्यामध्ये स्किनला कुठल्याही प्रकारचा चिरा न पाडता आपण पूर्णपणे आतमध्ये जाऊन त्याचं ऑपरेशन हे कंप्लीट करू शकतो. मज्जारज्जूवर आलेला दाब आपण काढू शकतो. लॅपटॉपवरती आपण बघू शकतो की या कार्यक्रमाला आम्ही मणक्याची सर्जरी डोंट वरी अशी टॅगलाईनच दिली आहे. आणि त्याचं मेन कारण म्हणजे हे अशा प्रकारचे जे दुर्बिणीचे उपचार असतात, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चिरफाड न करता केवळ 1-1 सेंटीमीटरच्या 2 छोट्या छोट्या छिद्रांमधून आपण डायरेक्टली मज्जारज्जूपर्यंत पोहोचू शकतो आणि तिथे असलेले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करू शकतो. या चित्रामध्ये आपण बघू शकता की पूर्वी नेकेड आयनी म्हणजे उघड्या डोळ्याने आपण हे सर्जरी केली जायची, त्याच्यानंतर मायक्रोस्कोपिक, त्याच्यानंतर ट्युब्युलर आणि आता अशा प्रकारे एंडोस्कोपिकली म्हणजे पेशंटच्या पाठीमध्ये डायरेक्टली कुठलीही चिरफाड न करता दुर्बीण आतमध्ये टाकून सर्जन हा डायरेक्टली स्क्रीनवरती बघत मोठ्या मॅग्निफाईड अशा स्वरूपाच्या व्ह्यूमध्ये हे सगळे प्रोसिजर करत असल्यामुळे रक्तस्राव होणं, त्याच्यामध्ये नंतर टाका घ्यावं लागणं किंवा मज्जारज्जूला चुकून धक्का लागणं अशा प्रकारची कुठलीही शक्यता आता उरलेली नाही आहे. येस. आणि ह्या अनुषंगाने अर्थातच कशा रीतीने ह्या उपचारांचा लाभ अनेकविध रुग्णांनी घेतलेला आहे आपण आता कार्यक्रमात बघणार आहोत. आपण हे बघितलं कशा रीतीने त्यांना चमका येत होते आणि आता त्या नष्ट झालेल्या आहेत आणि हे शक्य झालेले दुर्बीण उपचारांनी. ह्या अनुषंगाने आपण आता पहिले या ठिकाणी लेझरचं जे तंत्रज्ञान आहे त्याविषयी जाणून घेऊया. आपण एव्ही बघूया अनुषंगाने. सर, दुर्बीण लेझरमुळे आता बऱ्याच प्रमाणात जी पाठदुखी आहे ज्याच्यामध्ये स्लिप डिस्क, सायटिका खूप कॉमन आहे, तर त्याविषयी आम्हाला सांगा. आणि आपण एक लेझरची एव्ही सुद्धा बघूया, कशा रीतीने केले जातात उपचार, काय सांगता येईल. नक्कीच. आपण जो व्हिडिओ आत्ता बघितला त्या फॉर्च्युनेटली आमच्या स्टाफच्या रिलेटिव्ह आहेत आणि गेल्या 1.5 वर्षापासून त्या माझ्याकडे ट्रीटमेंटसाठी येत होत्या. पण MRI किंवा ऑपरेशनचं नाव घातलं की ते काढलं की त्या परत पळून जायच्या आणि अक्षरशः त्यांचं आता चालणं अशक्य झालेलं होतं. त्या स्टेजला त्या आल्या आणि शेवटी त्यांनी MRI केला आणि 1 दिवसामध्ये आम्ही त्यांना उभं केलं, डिस्चार्ज केलं आणि त्या लगेच चालायला सुद्धा लागल्या आणि बाकी तुम्ही त्यांच्या तोंडून ऐकलेलंच आहे. तर लेझरमध्ये फायदा हाच होतो की डायरेक्टली जिथे प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी अतिशय छोट्या छिद्रातून आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. आणि आपण एव्हीमध्ये बघतोच आहे कशा प्रकारे टार्गेटेड लेझर्स तिथे डिस्कवरती आपण फायर करतोय, ज्याच्यामुळे तो जो बाहेर आलेला चकतीचा तुकडा आहे तो श्रिंक होऊन जातो आणि मज्जारज्जू किंवा मज्जारज्जूपासून बाहेर पडणाऱ्या ज्या नसा आहेत यांना जो दाब त्या चकतीच्या तुकड्याने दिलेला असतो तो आकार आकुंचन पावतो आणि त्याच्यावरचं जे प्रेशर आहे त्याच्यावरचा जो दाब आहे तो निघून जातो
आणि इमिजिएट पेन रिलीफ, म्हणजे अक्षरशः पेशंट बुलेतून बाहेर आला की लगेच ते स्वतःच्या तोंडाने आम्हाला सांगतात की दुखणं कमी झालेलं आहे आणि लगेच आम्ही त्यांना चालवतो. दुसऱ्या दिवशी किंवा 24 तासामध्ये तर आम्ही पेशंटला डिस्चार्जसुद्धा करू शकतो. या अनुषंगाने आपण लॅपटॉपवरती सुद्धा बघू शकतो की स्लिप डिस्क किंवा सायटिका म्हणजे काय एक्झॅक्टली. तर दोन मणक्याच्या मधली जी चकती असते ती आपल्या जागेवरून सरकणे आणि त्याच्यामुळे पायाकडे दुखणं जाणं. कित्येक वेळेस पेशंटला हे लक्षातच येत नाही की हे दुखणं आपल्या स्पाईनपासून ओरिजिनेट होतं आहे. गुडघ्याचं दुखणं आहे, पायाचं दुखणं आहे असं म्हणत म्हणत ते वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जात राहतात, मेडिसिन्स औषधं घेत राहतात. दुसऱ्या प्रकारचं म्हणजे ज्याच्यामध्ये उतारवयामध्ये होणारा जो लंबार कॅनल स्टेनोसिस नावाचा आजार असतो, ह्याच्यामध्ये पेशंटला पाठदुखी नसतेच. पेशंटला फक्त चालायला त्रास होतो. काही अंतर चाललं की त्यांना बसावं लागतं. बसल्यानंतर पुन्हा ते काही अंतर चालू शकतात. पेशंट टिपिकली येऊन सांगतात, पहिले मी 2 किलोमीटर चालायचो, मग 1.5 किलोमीटर, अर्धा किलोमीटर, आता असं झालं की 100 फूट चाललं की मला खाली बसावंच लागतं. हे मणक्याचा प्रॉब्लेम आहे हे डायग्नोसिस होऊस्तरच अनेक कालावधी त्याच्यामध्ये उलटून गेलेला असतो. पण उतारवयात होणारा जो स्टिनॉसिस आहे हा पायांच्या दुखण्याच्या स्वरूपामध्ये प्रेझेंट होतो हे पेशंटला माहिती असणं गरजेचं आहे. कारण तो जेवढ्या लवकर आपण डायग्नोसिस करू तेवढी त्याची जी ट्रीटमेंट असते, ज्याच्यामध्ये मेडिसिन्स झाले, फिजिओथेरपी झालं, मणक्यामध्ये दिले जाणारे इंजेक्शन्स झालेत, या सगळ्या गोष्टी आपण इमिजिएटली स्टार्ट करू शकतो. जर त्या इंजेक्शननी फरक नाहीच पडला तर जसं आपण आता EVमध्ये बघत आहोत की त्या चकतीचा तुकडा बाहेर सरकून त्याने त्या पिवळ्या रंगाच्या नसेला चिमटा काढलेला आहे आणि एक सुई आपण फक्त तिथे प्लेस करतो. त्या सुईवरून एक कॅनाल किंवा एक ट्यूब आतमध्ये जाते आणि त्या नळीमधून आपण दुर्बीण आतमध्ये टाकतो. अतिशय मोठ्या मॅग्निफाईड व्ह्यूमध्ये आपण बघतो आणि तो चकतीचा तुकडा काढून घेतो. इमिजिएटली त्या नसेवरचं प्रेशर कमी होऊन जातं, पेशंटचं दुखणं कमी होऊन जातं, पेशंट चालायला लागतो आणि एक बँडेड फक्त आम्ही पाठीवरती चिटकवतो आणि पेशंटला घरी पाठवून देतो. कारण ते इन्सिजन, तो कट इतका छोटा असतो की त्याला टाकेसुद्धा घ्यावे लागत नाही. म्हणूनच आम्ही याला स्टिचलेस एंडोस्कोपिक स्पाईन सर्जरी असं म्हणतो. येस, आपण हे बघत आहोत एंडोस्कोपिक स्पाईन सर्जरीचं ॲनिमेशन कशा रीतीने एका छोट्या दुर्बिणीद्वारे हा असणारा स्लिप डिस्कचा भाग हा काढला जातोय आणि केवळ एक बँडेड एवढीच जखम, म्हणजे बँडेड लावण्या एवढी जखम, म्हणजे एका अतिशय छोट्या छिद्रात हे सगळं केलं जातंय. त्यामुळे कोणत्याही प्रकारची दुखापत नाही, वेदनारहित, सुरक्षित अशी ही शस्त्रक्रिया. आपण अनुषंगाने काही पेशंट्स बघूया, पेशंटचे शॉट्स बघूया, बिफोर आणि आफ्टरचे. कशा रीतीने त्यांना आधी चालता येत नव्हतं आणि कशा रीतीने ते नंतर चालायला लागले, असे पेशंट्सचे किंवा काही रुग्णांचे आपण आता या ठिकाणी स्क्रीनवरती शॉट्स बघणार आहोत. हे बघतोय आपण महिला पहिल्या. सर, ह्या काय पेशंट आहेत? पेशंट कोलकात्यावरून आमच्याकडे आलेले होते आणि त्यांना कमरेपासून उजव्या पायामध्ये इतका त्रास होता की त्या फोटोमध्ये आपण बघू शकतो त्या पूर्णपणे एका बाजूला झुकून चालत होत्या. आणि हा जो फोटो आहे, हा जो व्हिडिओ आहे, याच्यामध्ये ऑपरेशनच्या नंतर इमिजिएटली दुसऱ्या दिवशी ते अतिशय सहजपणे स्वतःहून उभं राहू शकतात, चालू शकतात विदाऊट एनी सपोर्ट. जसं की आपण कम्पेअर करून बघू शकता की पूर्वी बेडमधून उठण्यासाठी 1-2 पावलं टाकण्यासाठी त्यांना किती वेळ लागतो. त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला त्या वेदना दिसत आहेत आणि या व्हिडिओमध्ये त्या सहजपणे उभं राहत आहेत आणि चालत आहेत. या 2 व्हिडिओमध्ये फक्त 24 तासाचं आणि पाठीवरच्या 1 सेंटीमीटरच्या कट एवढंच अंतर आहे. या आजी आमच्याकडे आल्या होत्या, त्यांना दोन्ही पायांमध्ये दुखणं उतरत होतं. त्या अक्षरशः स्वतः सरळ उभं राहू शकत नव्हत्या. ह्याला आम्ही हँड टू नी गेट म्हणतो. म्हणजे त्या स्वतःचे हात स्वतःच्या गुडघ्यावरती टेकवून वाकून चालत होते की त्यांना ताठ उभं राहणं सुद्धा शक्य नव्हतं. हे अशा प्रकारे गुडघ्यावरती दोन्ही हात टेकून त्या चालत होत्या. ताठ उभं राहिलं की पायामध्ये असंख्य वेदना, मुंग्या. आणि या व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो की त्या स्वतः ताठपणे चालू शकतात. एक कमरेला बेल्ट घातलेला आहे आणि दुसऱ्याच दिवशी याही पेशंटला आम्ही डिस्चार्ज केलेलं होतं. त्याच्यामुळे अतिशय सेफ, प्रेडिक्टेबल आणि सोप्या पद्धतीने आता हे जे उपचार आहेत हे करणं सहजपणे शक्य झालेलं आहे. येस, आपण हे बघत आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं या कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपचार आता सर्वसामान्य रुग्णांना उपलब्ध झालेले आहेत आणि ह्याच अनुषंगाने पुढील रविवारी संपूर्णतः मोफत शिबिर असणार आहे साईश्री हॉस्पिटल या ठिकाणी. आणि ह्या मोफत शिबिरामध्ये मणकेन विकारांचे म्हणजे स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस, स्पॉन्डिलोलिस्थेसिस, उतारवयातील पाठदुखी म्हणजे स्टिनॉसिसचे पेशंट्स, मणक्यांचा TB, मणक्यांची फ्रॅक्चर्स, अशा सर्व मणक्यांच्या विकारांचे रुग्ण सहभाग घेऊ शकतात. संपूर्णतः मोफत शिबिर असणार आहे. पण याच अनुषंगाने केवळ मणक्यांच्या विकारांसाठीच नव्हे तर सांधेदुखीसाठी सुद्धा, म्हणजे खास करून विविध प्रकारचे जे हाडांचे विकार आहेत त्यासाठी सुद्धा हे मोफत शिबिर आहे. तर आपल्याला गुडघेदुखी असेल किंवा खुब्याची सांधेदुखी असेल, म्हणजेच हिप जॉईंटचा त्रास असेल किंवा फ्रोझन शोल्डरसारखी समस्या असो किंवा कोणत्याही प्रकारची सांधेदुखी असो, आमवात असो किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिस सारखा आजार आहे ज्याला म्हटलं जातं, सो ह्या सर्व प्रकारच्या आजारासाठी संपूर्णतः मोफत शिबिर पुढील रविवारी आहे. तर जरूर कॉल करा. या व्यतिरिक्त उपचारांमध्ये विशेष सवलत असणार आहे. साईश्री हॉस्पिटल पुणे या ठिकाणी हे संपूर्ण उपचार आपल्याला एकत्रितपणे एका छताखाली मिळणार आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. या अनुषंगाने आपण अजून एक रुग्ण जाणून घेऊ की कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडलेले हे दुर्बीण उपचार घेतल्यानंतर. बघूया आपण पुढच्या रुग्णाचं मनोगत. मी बीजी भांडार, वय 80 वर्ष.
गेल्या 3 वर्षापासून स्पाईनचा खूप त्रास होत होता आणि डॉक्टर म्हणत होते ऑपरेशन करा. मी घाबरत होतो. डॉक्टर केतन देशपांडेंना भेटलो सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात. ते म्हणाले बेलाशक ऑपरेशन करा, मी आहे ना. त्याप्रमाणे माझं 26 ऑक्टोबरला ऑपरेशन झालं. त्यानंतर मी 29 ऑक्टोबरला डिस्चार्ज घेऊन घरी येऊ शकलो. आता जवळजवळ 15-20 दिवस झाले. आता मी व्यवस्थित चालू शकतो. आता तुम्ही फक्त काठी सेफ्टी फॅक्टर म्हणून सपोर्टला घेतलेली आहे. लॅपटॉपवर काम करू शकतो आणि ही सगळी फास्ट रिकव्हरी व्हायचं आणि ऑपरेशनमधून सही सलामत पास करायचं. हे डॉक्टर केतन देशपांडेचे करू. येस, आपण हे जाणून घेतलं की कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडलंय. मला वाटतं सगळ्यांसाठीच हे फार मोलाचं आहे. आणि आपण जसं मगाशी सांगितलं की इतक्या उतार वयामध्ये मानपाट कंबरदुखी असेल, रुग्ण घाबरतात, पण त्यांना खास करून हे उपचार दिल्यानंतर त्वरित आराम पडलाय मला वाटतं आणि ते कामावरती पूर्ववत रुजू झाले. ती महत्त्वाची गोष्ट आहे. काय सांगता येईल मला या व्हिडिओमधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तोच होता की या ऑपरेशनला किंवा अशा प्रकारच्या उपचार पद्धतींना वयाची अट नसते. म्हणजे 16 वर्षाच्या मुलापासून ते 86 वर्षाच्या आजोबापर्यंत आम्ही सगळ्या प्रकारच्यांची ऑपरेशन्स करतो. ज्यांना ज्या वेळेस ज्या गोष्टीची गरज आहे त्या अनुषंगाने आपण ते उपचार पद्धती करू शकतो. ते रिटायर झाल्यानंतर सुखी होते, त्यांचं आयुष्य व्यवस्थित जगत होते. अनफॉर्च्युनेटली कोविडनंतर त्यांना पुन्हा काम करण्याची गरज भासली आणि मग त्यावेळेस त्यांनी हा निर्णय घेतला की मला आता ऑपरेशन करायचं आहे, मला परत उभं राहायचं आहे, स्वतःच्या पायांवरती उभं राहायचं आहे, काम करायचं आहे. आणि मग ते परत आमच्याकडे आले आणि आम्ही त्यांना दुर्बिणीच्या उपचाराच्या पद्धतीने ती संधी उपलब्ध करून देऊ शकलो. हेच त्या दुर्बिणीच्या उपचारांचं सगळं सक्सेस आहे असं आपण म्हणूयात. येस, हे आपण बघितलं आणि हे आपण रुग्ण आता स्वतः बघितले. सर, या अनुषंगाने पुढे जाऊन आम्हाला काय सांगता येईल? लॅपटॉपवरती आपण बघू शकतो की ह्याच्या पुढे जाऊन स्पॉन्डायलोलिस्थेसिस नावाचा जो आजार असतो, ज्याच्यामध्ये केवळ मज्जारज्जूला दाबच आलेला नसतो तर एक मणका दुसऱ्या मणक्यावरून सरकलेला असतो. या 2 रेड लाईन्स आपण बघू शकतो. तो ॲक्सिस पूर्णपणे बदललेला आहे आणि ब्लॅक ॲरोमध्ये आपल्याला दिसतंय की त्या 2 मणक्यांना जोडणारा जो सांधा आहे तो सांधाच तिथे डिफेक्टिव्ह आहे. फ्रॅक्चर झाल्यामुळे तो निसटलेला आहे आणि आता असं व्हायला लागतं की एक मणका दुसऱ्या मणक्यावरून पुढे सरकायला लागतो. अशा केसेसमध्ये कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट किंवा मेडिसिन्स, फिजिओथेरपीचा काहीच रोल नसतो. ह्याच्यामध्ये आपल्याला सर्जरी करून ती जी मणक्यातली अस्थिरता आहे ती आपल्याला बंद करावी लागते, ज्याच्यामध्ये आपण तो मणका जागेवरती खेचून त्याला दुसऱ्या मणक्यासोबत जॉईन करतो आणि हे देखील दुर्बिणीच्या पद्धतीने आपण शक्य झालं आहे. या दुसऱ्या फोटोमध्ये आपण बघू शकतो की तो मणका आपण जागेवर रिलोकेट केलेला आहे. तो जो काळा ॲरो आहे ती तिथला आलेली दुर्बीण आहे आणि आतमध्ये इंटरबॉडी केस टाकून तो मणका आपण रिलोकेट केलेला आहे. हे सुद्धा बिनटाक्याच्या दुर्बिणीच्या शस्त्रक्रियेतून आता करणं शक्य झालं आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा रक्तस्राव होणं, नंतर ब्लड ट्रान्सफ्युजन द्यावं लागणं किंवा झोपून राहणं ह्याची कुठलीही आवश्यकता उरलेली नाही आहे. 24 तासामध्ये पेशंट हा चालायला लागतो. जिना चढ उतार करणं, स्वतःचं स्वतः उभं राहून काम करणं, 4 व्हीलरमध्ये प्रवास करणं, लघवी संडासला जाणं, कमोड चेअर यूज करणं, या सगळ्या गोष्टी पेशंट 24 तासामध्ये स्वतःच्या स्वतः करू शकतो. याच अनुषंगाने एक प्रेझेंटेशनमधलाच व्हिडिओ आहे, तो देखील आपण बघूयात. या ज्या पेशंट होत्या त्या 1.5 वर्षापूर्वी आमच्याकडे आलेल्या होत्या. खूप यंग एजच्या पेशंट आहेत आणि त्यांना देखील स्पॉन्डायलोलिस्थेसिसचा त्रास होता आणि त्यांना कॉस्मॅटिकली की पाठीवरती चिरफाड तर नकोच होती आणि आतमध्ये जे काही स्क्रू टाकणार त्याची भयंकर भीती होती, कारण त्या खूप फिजिकली ॲक्टिव्ह आहेत आणि त्यांना योगा करणं, रनिंग करणं, मॅरेथॉनमध्ये पळणं या सगळ्या गोष्टी खूप आवडतात. त्यांचा तो मेन कन्सर्न होता आणि मला खूप आनंद होतो जेव्हा ते अशा प्रकारचे एक 6 ते 7 महिन्याच्या नंतर ते आम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज पाठवतात की कॅट कॅमल पोज म्हणा, सूर्यनमस्कार म्हणा, मॅरेथॉन रनिंग म्हणा, सायकलिंग म्हणा, या सगळ्या ॲक्टिव्हिटी त्या अगदी बिनधास्तपणे करू शकतात आणि त्यांना आता कुठलीही पेन राहिलेला नाही आहे किंवा कुठलेही लिमिटेशन्स त्यांच्या आयुष्यात उरलेलं नाही आहे. हे सांगताना आम्हाला खरंच आनंद होतो. येस, आपण हे बघितलं आणि या अनुषंगाने मला आवर्जून सांगायचं वाटतं की असे अत्याधुनिक उपचार आता आपल्याला साई श्री हॉस्पिटल पुणे या ठिकाणी उपलब्ध आहेत. डॉक्टर केतन देशपांडे सरांच्या मार्गदर्शनाखाली पुढील रविवारी मोफत शिबिर असणारे मणके विकार म्हणजेच मानपाट कंबरदुखीचे रुग्ण, स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस, स्टिनोसिस, सर्व प्रकारच्या मणक्यांच्या विकारांसाठी, फ्रॅक्चर्स असो, टीबी असो आणि या अनुषंगाने सांधेदुखी म्हणजेच गुडघेदुखी झालं, सर्व प्रकारच्या सांधेदुखीसाठी सुद्धा मोफत शिबिर आहे. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. सर, फ्रॅक्चरचा विषय निघालाय तर आपण एक एव्ही बघूया, सिमेंटिंग कसं केलं जातं दुर्बिणीद्वारे आणि त्या अनुषंगाने मला फ्रॅक्चर्स जेव्हा होतात मणक्यांमध्ये तेव्हा हे कसे उपचार केले जातात सांगा. नक्कीच. उतारमयामध्ये फ्रॅक्चर होण्यासाठी काही खूप जोरात पडावं लागतं किंवा एखादी ॲक्सिडेंटच व्हावं लागतं असं अजिबात नाही आहे. साधं खुर्चीवरून उठताना थोडासा हिसका लागला, 2 व्हीलरवरती धक्का लागला, बस थोडीशी खड्ड्यामध्ये गेली त्याच्यामुळे झटका लागला आणि त्याच्यामुळे ऑस्टिओपोरोटिक व्हर्टिब्रल कॉम्प्रेशन फ्रॅक्चर म्हणजे मणक्यांमध्ये जो ऑलरेडी हाडांमध्ये जो ठिसूळपणा आलेला असतो त्याच्यामुळे मणक्यांना शरीराचं वजन सहन होत नाही आणि एका छोट्याशा हादऱ्यामुळे अशा प्रकारचं फ्रॅक्चर होतं जे आपण आता एव्हीमध्ये बघू शकताय की नॉर्मल मणक्याची जी उंची असते
ते शरीराच्या वजनाने तो मणका दबला जातो. अशा प्रकारचे जेव्हा रुग्ण आपल्याकडे येतात त्यांना अतिशय पेन असतो, कारण की हा ॲक्सिस आहे ज्याच्यावरती आपण उभे आहोत, ज्याच्यावरती शरीराचा पूर्ण भार घेण्याची क्षमता त्याच्यात असणं गरजेचं आहे. एखाद्या उंच इमारतीला मधल्या जर पिलरला क्रॅक गेला तर ती जशी इमारत वरतून हालायला लागेल तशा प्रकारची पेशंटची कंडिशन झालेली असते, उठूनही बसू शकत नाहीत. ह्याच्यामध्ये एक नीडल म्हणजे एक सुई फक्त आपण डायरेक्टली फ्रॅक्चर झालेल्या मणक्यामध्ये टाकतोय, जी आपण आता AVमध्ये बघू शकता, आणि त्या सिमेंट आणि त्या नीडलच्या थ्रू आपण आतमध्ये लिक्विड सिमेंट इंजेक्ट करतो आणि ते सिमेंट इंजेक्ट केल्यानंतर जी मणक्याची उंची असते ती पूर्ववत होते आणि ते जे फ्रॅक्चर झालेले जे पीसेस असतात त्या सगळ्यांना एकत्र ग्लू करण्याचं किंवा चिटकून ठेवण्याचं काम हे सिमेंट जे आहे ते करत असतं. त्याच्यामुळे अशाच प्रकारचं एक आपण लॅपटॉपवर देखील एक बघूयात. अशा प्रकारचं आपण लॅपटॉपवरती बघू शकता की जो मधला मणका आहे तो दबलेला आपल्याला दिसतो आहे. ह्याच्यामध्ये जेव्हा आपण सुई टाकतो आणि त्याच्या आतमध्ये डाय इंजेक्ट करून बघतो तेव्हा अशी व्हाईट कलरची पोकळी आपल्याला दिसते आणि जसं आपण आतमध्ये सिमेंट भरत तशी ती पोकळी भरून येते आणि ते फ्रॅक्चर पूर्णपणे तिथेच हील होऊन जातं. या सिमेंटचा सेटिंग टाईम हा 12 ते 13 मिनिटांचा असतो. 13 मिनिटांमध्ये ते सिमेंट कडक होऊन जातं. अक्षरशः ऑपरेशन थिएटरमधून आम्ही पेशंटला चालत बाहेर घेऊन येतो आणि संध्याकाळी पेशंटला घरी देखील पाठवून देतो. मला वाटतं हे अतिशय वैद्यकीय चमत्कार म्हटलं पाहिजे, असे उपचार उपलब्ध आहेत साईश्री हॉस्पिटल पुणे या ठिकाणी. आपण या उपचारांचा लाभ घेण्यासाठी कॉल करा पुढील नंबरवरती. आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वेशांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती मणक्यांच्या विकारांवरती असणाऱ्या दुर्बीण उपचारांविषयी. तर सर्व प्रकारच्या आता मानपाट कंबरदुखीसाठी, ज्याच्यामध्ये खास करून स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस, स्पायनल कॅनल स्टिनोसिस म्हणजे उतार वयातील पाठदुखी आहे, किंवा त्याच अनुषंगाने मणक्यांचे फ्रॅक्चर्स, मणक्यांचा TB किंवा विविध प्रकारच्या मणक्यांच्या आजारांसाठी आता दुर्बिणीचे उपचार उपलब्ध झालेले. आपण बघतोय स्क्रीनवरती कशा रीतीने ह्या रुग्णांना मानपाट कंबरदुखीपासून मुक्तता मिळालेली दुर्बीण उपचाराने. आणि म्हणूनच आता न घाबरता, कारण मणक्यांची सर्जरी म्हटली की सर्वप्रथम रुग्ण घाबरतात, पण आता दुर्बीण उपचार आलेले असल्यामुळे, दुर्बीण लेझरचे उपचार असल्यामुळे आपल्याला अजिबात काळजी करण्याची गरज नाही. अतिशय सुरक्षित, आरोग्यदायी, वेदनारहित, विना रक्तस्राव अशा प्रकारचे उपचार आहेत. आणि या ठिकाणी मला आवर्जून सर्वेक्षणाला सांगायचं की पूर्ववत कामाला रुजू सुद्धा आपण होऊ शकता लगेच हे उपचार घेऊन. तर जरूर या उपचारांचा लाभ घेण्यासाठी कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात, आपण हे बघत आहोत दुर्बीण उपचार जे दिले जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचे उपचार आपल्याला आता साईश्री हॉस्पिटल पुणे या ठिकाणी उपलब्ध आहेतच, पण पुढील रविवारी मोफत शिबिर असणारे मणक्यांच्या विकारांच्या रुग्णांसाठी. त्याच अनुषंगाने सांधेदुखीचे रुग्ण सुद्धा या शिबिरामध्ये सहभागी होऊ शकतात. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, आपण हे बघत आहोत दुर्बीण उपचार आणि कशा रीतीने हे अर्थातच घेतले जातात हे आपण स्क्रीनवरती बघत आहात. ह्याचा ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत सर? ॲडव्हान्टेजेस ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा हा आहे की पेशंटला इमिजिएट मोबिलिटी, म्हणजे लगेच पेशंटला त्याच्या कामावरती रुजू होता येतं. पेशंटला ऑपरेशनच्या जागेचा पेन हा अतिशय कमी असतो. ओपन सर्जरीच्या कंपॅरिझनमध्ये तो 0% आहे असंही आपण म्हणू शकतो. पेशंटला कुठल्याही प्रकारचं ब्लड ट्रान्सफ्युजन किंवा बाहेरचे रक्तपदार्थ नंतर देणं ह्याचीसुद्धा आवश्यकता पडत नाही. आणि कॉस्मॅटिकली म्हणजे ती जी जखम आहे ती इतकी सुंदर रीतीने भरून येते की महिना 1.5 महिन्यानंतर पेशंटला किंवा त्याच्या नातेवाईकांना सुद्धा ओळखू येत नाही की एक्झॅक्टली ऑपरेशनचा कट कुठे होता. येस, आपण या अनुषंगाने एका रुग्णाचं मनोगत ऐकूया की त्यांच्या आयुष्यात कसं परिवर्तन घडलंय, बघूया दुर्बीण उपचार घेतल्यानंतर. स्पाईनचा जो त्रास एवढा होत होता गेले वर्षभर की अगदी म्हणजे चालताही येत नव्हतं. चालल्यानंतर अगदी म्हणजे डाव्या साईडच्या हिप जॉईंट पासून खाली पायाच्या नकापर्यंत मुंग्याही यायच्या. पण इथं आल्यानंतर साईश्रीला भेट दिल्यानंतर म्हणजे मी 17 डिसेंबरला माझी सर्जरी त्यांनी केली. त्यानंतर मला 1 महिन्यात म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून जे फरक एवढा जाणवायला लागला की आता आज जवळजवळ 1 महिन्यानंतर मी परत रिचेकिंगला आले असताना जे अगदी हे केलं की पूर्वी जो तर म्हणजे त्रास जे होत होता त्यातील आता एकही अगदी काही राहिलं नाही. 100% अगदी आता म्हणजे त्या पेन किंवा जे काही हे होत होतं ते पूर्ण बरं झालेलं आहे. येस, आपण हे बघितलं सर. कार्यक्रमाची वेळ मर्यादित आहे, थांबावं लागतंय. जाता आता प्रेक्षकांना आपण काय सांगाल? घाबरून जाऊ नका आणि अंगावर काढण्यासारखं त्याच्यामध्ये काहीच राहिलेलं नाही. अतिशय सेफ आणि सुरक्षित अशा प्रकारचे उपचार पद्धती आहेत. त्याच्यासाठी फक्त आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आणि त्या अनुषंगाने ट्रीटमेंट पुढे चालू करायचं आहे. सो स्पाईन सर्जरी डोंट वरी. येस, मला वाटतं स्पाईन सर्जरी डोंट वरी हा सल्ला डॉक्टर केतन देशपांडे सरांनी दिला. आपल्यालाही जर का मणक्यांचा कोणताही आजार असेल, स्पॉन्डिलायटिस असो, स्लिप डिस्क असो, सायटिका असो किंवा त्याच अनुषंगाने स्पॉन्डिलोलिस्थेसिस म्हणजे मणके एकमेकांवर सरकणं आहे, उतार वयातील पाठदुखी, कंबरदुखी आहे, मानदुखी आहे किंवा त्याच अनुषंगाने मणक्या
मणक्यांची टीबी, फ्रॅक्चर्स ह्या सर्वांसाठी दुर्बिणीचे उपचार उपलब्ध आहेत, जे अतिशय सुरक्षित, आरोग्यदायी, वेदनारहित आहेत, स्टिचलेस आहेत, रक्तस्राव नाहीये आणि लगेच आपण सर्व आपली कामं सुरू करू शकणार आहात. पण याच अनुषंगाने सांधेदुखीच्या रुग्णांसाठी सुद्धा मोफत शिबिर आहे पुढील रविवारी. तर जरूर आपण कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात हे साई श्री हॉस्पिटलचे हेल्पलाईन नंबर आहेत, ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या सर्व उपचारांमधल्या सवलतीचा लाभ घेऊ शकता. सर, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात, एक अमूल्य मार्गदर्शन प्रश्न केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे